पुणे आणि नाशिक दोन्ही जिल्ह्यांना पावसाचा मोठा फटका बसताना आपल्याला दिसतोय। पुढे जाऊ, बातमी येते मालेगावातनं। नाशिकच्या मालेगावामधील गिरणा नदीच्या पुरामध्ये अडकलेल्या 12 जणांचं बचाव कार्य अद्यापही सुरूच आहे। नाशिक इथनं एनडीआरएफची टीम ही घटनास्थळी दाखल झालेली आहे। अग्निशमन दल आणि नागरिकांच्या मदतीनं या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। पाऊस आणि अंधारामुळे बचाव कार्यामध्ये अडथळे येत आहेत। नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत असली तरी सुद्धा अडकलेले उंच खडकावरती आश्रय घेतलेले आहेत आणि त्यामुळे सध्या तरी धोका नाहीये। मासेमारीसाठी हे जण गेले होते अशी माहिती समोर येते। नदीला अचानक पूर आला आणि त्यामुळे हे सगळे जण अडकले अशा स्वरूपाची माहिती आहे। आणि या घडामोडीविषयी आपण अधिक माहिती घेऊया। प्रतिनिधी रईस शेख सध्या फोनवरनं आपल्या सोबत आहेत। रईस, सध्या बचाव कार्य कुठवर आलेलं आहे? सकाळी अर्थातच बचाव कार्याला पुन्हा एकदा जोमानं सुरुवात झालेली असेल, काय अडथळे जाणवत आहेत? आपल्या माहिती आहे का, रात्रीच नाशिक आणि धुळ्याची टीम घटनास्थळी आली होती, पण रात्री अंधार असल्याने बचाव कार्य थांबवण्यात आले होते। सकाळी पुन्हा बचाव कार्य सुरू करण्यात आले, पण नदीचा जो पाण्याचा प्रवाह तो जास्त असल्याने अद्याप बचाव कार्यात अडथळे निर्माण होत आहे। कारण की जे एनडीआरएफकडे जे साधन सामग्री आहे त्याच्यामुळे हे पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने पाण्यात उतरू शकत नाही। त्यामुळे पाणी कमी होण्याची वाट आता एनडीआरएफची टीम आणि अग्निशमन दल करत आहे। जे 12 लोक आहे ते सध्या तरी सुखरूप आहे, पाणी त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही, कारण की ते नदीच्या पात्रामध्ये एका उंच खडकावर असल्याने अद्याप ते सुखरूप आहे। बरं, धन्यवाद रईस या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट घेत राहू। तर नाशिकच्या मालेगाव मधली घटना आहे। एनडीआरएफची टीम या ठिकाणी घटनास्थळी दाखल झाली। आज सकाळी पुन्हा एकदा रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेले। 12 जण या ठिकाणी मासेमारीसाठी गेलेले होते आणि अचानक नदीला पूर आला आणि ते अडकून पडले, त्याची दृश्य आपण बघतोय।